राज्यातील कृषी पदवीधर तरुणाई प्रचंड मानसिक गोंधळात आहे। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून रिक्त असणाऱ्या राजपत्रित कृषी अधिकाऱ्यांच्या 258 जागा आहेत त्या रिक्त आहेत। 40 ते 50 दिवस उलटलेत, त्याच्या भरतीचा निर्णय लाल फितीच्या कात्रीत अडकलाय। याच फाईल्स लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत, कारण कृषी विभागाचे जे 258 जागा यंदाच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले होते, मात्र ते आता तोंडावर आलेल्या परीक्षेत सुद्धा जोडण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत, एकवटलेले आहेत। नेमकं त्यांचे प्रश्न काय आहेत आणि काय अडचण आहे त्यांना, हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, किती जागा, म्हणजे अर्थात काय अडचण होणार आहे तुमच्यासाठी तोंडावर परीक्षेत? शासन सकारात्मक आहे, इलेक्शन तोंडावर आहे, आयोग सकारात्मक आहे, बेरोजगारी पसरलेली आहे, मुलींचं वय वाढतंय, मुलांचं वय वाढतंय, एजबार होत आहेत, सगळे लोक सकारात्मक आहेत, यात प्रश्न नाही। परंतु 25 तारीख आहे आणि आजची 13 तारीख आहे, 10 दिवस उरलेत तरी पण अजून ॲड झालेले नाहीत। तर शासनाला असंच म्हणायचं आहे की तुमची बहीण झाली लाडकी आणि आमच्या ॲग्रिकॉसला भरली धडकी। आमची हात जोडून विनंती आहे, 258 जागा व्हाव्या ॲड तडकाफडकी। आमची अशी सर्व मुलांची अशी मागणी आहे की 258 ज्या जागा आहेत त्या आता येणाऱ्या 25 तारखेची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ॲड कराव्या आणि आमच्या मुलींचाही कुठेतरी विचार व्हायला हवा, कारण बऱ्याच मुली आहे ज्या ॲग्रीचा अभ्यास करताय आणि आमचा जरा मानसिकतेचा विचार व्हावा असं माझं म्हणणं आहे। कारण आम्ही ज्यावेळेस घरातून येतो त्यावेळेसच सांगितलं जातं की काय जे तुला करायचं आहे ते 2 वर्षामध्ये तू कर, पण इथे जर 2 वर्ष जागाच येत नाही तर आम्ही काय करायचं? आम्ही शेतकऱ्याच्या मुलींनी स्वप्नच बघायचे सोडून द्यायचं का मग? जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख मुलं हे ॲग्रिकॉस आहेत आणि हे 258 जागा हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण की मागील 3 वर्षात ॲग्रिकल्चरची एकही भरती निघाली नाही सर। आणि मूळ सर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि मुख्यमंत्री स्वतः शेतकरी आहेत, तर अन्नदात्यांचे जे मुलं जर अशी परिस्थिती येत असेल तर हे खूप मोठी शोकांतिका आहे। तर माझी अशी विनंती की माननीय मुख्यमंत्र्यांना की या 258 जागा त्वरित आता 25 ऑगस्टच्या होणाऱ्या एक्झाममध्ये ॲड कराव्या आणि आमच्या मुलांचे फॉर्म भरून आम्हाला त्वरित न्याय द्यावा, ही नम्र विनंती। अर्थातच मंत्रींनी आणि अर्थातच प्रशासनाने देखील याकडे लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न त्यांचा सोडवावा अशी मागणी हे सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।